नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञानचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती. तर मित्रांनो, ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे 105, ऑप्शन 2 आहे 760, ऑप्शन 3 670 की ऑप्शन 4 746. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 746. ऑप्शन क्रमांक 4 746 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? ऑप्शन 1 बघा, आकाशातील अंतर मोजणे. ऑप्शन 2 आहे जमिनीवर अंतर मोजणे. ऑप्शन 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे की ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे. नॉटिकल मैल हे समुद्रामधील अंतर मोजण्याचे एकक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. ओहम हे एकक कोणते मूलभूत राश मोजण्याकरिता उपयोग करतात? मित्रांनो, ओहम हे एकक कोणते रास मोजण्याकरिता उपयोग करतात? तर ऑप्शन 1 बघा, प्रभार. ऑप्शन 2 विभग. ऑप्शन 3 आहे शक्ती की ऑप्शन 4 रोध. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रोध. रोध हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. शक्तीचे एकक काय आहे? ऑप्शन 1 बघा न्यूटन. ऑप्शन 2 हर्ट्ज. ऑप्शन 3 वॅट की ऑप्शन 4 वोल्ट. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वॅट. शक्तीचे वॅट हे एकक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघू. प्रश्न क्रमांक 5 आहे डेसिबल हे टिंब मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन 1 बघा आवाजाची तीव्रता. ऑप्शन 2 अंतर. ऑप्शन 3 उष्णता की ऑप्शन 4 विद्युत प्रवाह. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आवाजाची तीव्रता. डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 6 क्विसेस हे टिंब मापनाचे साधन आहे. ऑप्शन 1 बघा पाण्याचा प्रवाह. ऑप्शन 2 उष्णता. ऑप्शन 3 विजेचा की ऑप्शन 4 हवेचा दाब. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पाण्याचा प्रवाह. क्विसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते? ऑप्शन 1 आहे अर्ग. ऑप्शन 2 जूल. ऑप्शन 3 वॅट की ऑप्शन 4 कॅलरी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जूल. जूल हे त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. टिंब दाबाचे एकक आहे. ऑप्शन 1 न्यूटन. ऑप्शन 2 पास्कल. ऑप्शन 3 जूल की ऑप्शन 4 अर्ग. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पास्कल. पास्कल हे दाबाचे एकक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघू. प्रश्न क्रमांक 9 आहे ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशात मोजली जाते? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे रिस्टर स्केल. ऑप्शन 2 फॅथम. ऑप्शन 3 डेसिबल की ऑप्शन 4 गॅलन. तर मित्रांनो, ध्वनीची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजली जाते. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डेसिबल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे पॉलेरोमीटर. ऑप्शन 2 फोटोमीटर. ऑप्शन 3 पायरोमीटर की ऑप्शन 4 नॅनोमीटर. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पायरोमीटर. पायरोमीटर हे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याचे योग्य उत्तर आहे पायरोमीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? मित्रांनो, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते याचा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे गीगा. ऑप्शन 2 मेटा. ऑप्शन 3 डेसिबल की ऑप्शन 4 हर्ट्ज. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल. त्यानंतर पुढे बघा. हर्ट्ज हे टिंब मापनाचे एकक आहे. ऑप्शन बघा तरंग लांबी. ऑप्शन 2 वारंवारता. ऑप्शन 3 गती की ऑप्शन 4 परिवर्तन. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता. मित्रांनो, हर्ट्ज हे वारंवारता मोजण्याचे एकक आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? मित्रांनो, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे असा प्रश्न आहे. तर याचे ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे प्रकाशाची तीव्रता, ऑप्शन 2 अंतर, ऑप्शन 3 ध्वनीची तीव्रता की ऑप्शन 4 उष्णता. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंतर. प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, 1 किलो बाईट म्हणजे किती? मित्रांनो, बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हे लक्षात घ्या की 1 किलो बाईट म्हणजे किती. ऑप्शन बघा. 1 किलो बाईट म्हणजे 1000 बाईट. ऑप्शन 2 आहे 1024 बाईट. ऑप्शन 3 आहे 1036 बाईट की ऑप्शन 4 1022 बाईट. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1024 बाईट. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 15 आहे ऊर्जा साक्षेपांताचा सिद्धांत कोणी मांडला? मित्रांनो, याचे ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक 1 न्यूटन, ऑप्शन 2 डार्विन, ऑप्शन 3 गॅलिलिओ की ऑप्शन 4 आइन्स्टाईन. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आइन्स्टाईन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? ऑप्शन बघा. रुदरफोर्ड, ऑप्शन 2 जे थॉम्सन, ऑप्शन 3 जेम्स चॅडविक की ऑप्शन 4 न्यूटन. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉनचा शोध हा ऑप्शन क्रमांक 2 जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे हा लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनचा शोध हा जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, शून्याचा शोध कोणी लावला? मित्रांनो, शून्याचा शोध कोणी लावला असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा. आर्यभट्ट, ऑप्शन 2 वराहमिहिर, ऑप्शन 3 न्यूटन की ऑप्शन 4 एडिसन. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आर्यभट्ट. मित्रांनो, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा, पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन 1 बघा. अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन 2 सी.व्ही. रामन, ऑप्शन 3 लुईस पाश्चर की ऑप्शन 4 डॉक्टर हरगोविंद खुराना. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. मित्रांनो, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला हा प्रश्न पोलीस भरती मध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न लक्षात घ्या आणि त्याचे उत्तर सुद्धा लक्षात ठेवा, जेणेकरून जर हा प्रश्न रिपीट झाला तर आपल्याकडून तो मार्क गेला नाही पाहिजे. त्यानंतर पुढे बघू, ऑप्शन क्रमांक 19 वर्गीस कुरियन हे नाव खालीपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 बघा. हरित क्रांती, ऑप्शन 2 शैक्षणिक धोरण, ऑप्शन 3 आर्थिक धोरण की ऑप्शन 4 धवल क्रांती. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धवल क्रांती. वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीशी संबंधित आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, पेसमेकर. पेसमेकर हे कुठल्या अवयवाच्या रोगांसाठी वापरतात? मित्रांनो, पेसमेकर हे कोणत्या अवयवासाठी कुठल्या अवयवाच्या रोगासाठी वापरतात असा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे हृदय, ऑप्शन 2 जठर, ऑप्शन 3 यकृत की ऑप्शन 4 सौर यंत्र. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हृदय. पेसमेकर हे हृदय या रोगासाठी वापरले जाते. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण 19 प्रश्न बघितले आहेत, जे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपण स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ही आपण नोट्स म्हणून वापरू शकता. स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.